एका भारतीय राजाने रोमच्या सर्वात पॉवरफुल सेनापतीला इतकं धुतलं की त्याने त्याची स्वतःची मुलगी अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बलुचिस्तान त्या भारतीय राजासाठी दिले. आणि हे सर्व मी या पुढच्या 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये डिकोड केले. 323 BC मध्ये अलेक्झांडर मेला आणि त्याचं साम्राज्य त्याच्या जनरल्समध्ये विभागलं गेलं. ईस्टर्न हिस्सा हा सेल्युकस निकॅटरला मिळाला. त्यामध्ये पर्शिया आणि अफगाणिस्तान यांचा समावेश झाला. सेल्युकस निकॅटरचं एक स्वप्न होतं की अलेक्झांडर जे करू शकला नाही ते त्याला करायचं होतं, म्हणजेच की भारत त्याला जिंकायचं होतं. सेल्युकसला आता माहित नव्हतं की भारतात चंद्रगुप्त आहे आणि चंद्रगुप्ताच्या मागे एक व्यक्ती आहे, म्हणजे चाणक्य. चाणक्य हा कोण होता? मास्टर स्ट्रॅटेजिस्ट. त्याने एक सामान्य मुलाला म्हणजे चंद्रगुप्ताला लहानपणापासून तयार केलं होतं. मिलिटरी, पॉलिटिक्स आणि डिप्लोमॅसी हे सगळं त्याने चंद्रगुप्ताला आधी शिकवलं होतं. 305 BC मध्ये सेल्युकसने आक्रमण केलं, पण चंद्रगुप्ताने त्याला इंडस नदी ओलांडूनही दिली नाही. महिनोमहिने ही लढाई चालली. शेवटी कंटाळून सेल्युकसने स्वतःहून तह मागितला. या तहात सेल्युकसने चंद्रगुप्ताला दिलं आजचं अफगाणिस्तान, पाकिस्तान, बलुचिस्तान आणि इराणचा काही भाग, म्हणजे जवळपास 5 लाख स्क्वेअर किलोमीटर एवढा भाग. आणि एवढंच नाही, त्याने त्याची स्वतःची मुलगी हेलेना ही चंद्रगुप्ताला लग्नासाठी दिली. चंद्रगुप्ताने सेल्युकसला हसत खेळत फक्त या तहात 500 हत्ती दिले. त्यावेळी चंद्रगुप्तांचं साम्राज्य 50 लाख स्क्वेअर किलोमीटर एवढं होतं, म्हणजे आजच्या इंडियापेक्षाही मोठं. चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात सेल्युकसने त्याचा ब्रँड अँबॅसिडर मेगस्थीन्सला पाठवलं. मेगस्थीन्सने येताना रोममधून एक पत्र आणलं होतं. त्या पत्रात असं लिहिलं होतं, पाटलीपुत्र म्हणजे आजचं पटना हे रोमपेक्षाही मोठं, सुंदर आणि ऑर्गनाइज शहर आहे. शेवटी चंद्रगुप्ताने साम्राज्य, संपत्ती, सत्ता सगळं सोडून जैनिझम स्वीकारलं आणि कर्नाटकामध्ये जाऊन तपस्या सुरू केली. उपवासाने त्यांनी देह ठेवला. रोमला हसत खेळत हरवणाऱ्या या माणसाने शेवटी सर्व काही सोडून निघून गेला. कमेंटमध्ये मला नक्की सांगा, खरा ग्रेट कोण, अलेक्झांडर की चंद्रगुप्त?